मुग्धा आणि मृदुल यांच्याशी आपल्या गप्पा झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची आहे. हा जो पहिला पदार्थ करणार आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे ब्रोकोली सूप. ब्रोकोली सूप. बरं, फार किचकट पदार्थ निवडलाच नाही आम्ही. बरोबर, आणि जे हेल्दी पण असेल. बरोबर. चला मग या ब्रोकोली सूप साठी काय साहित्य लागतं आम्हाला सांगा. ब्रोकोली, कॉर्नफ्लॉर, बेबीकॉर्न, आलं लसूण पेस्ट, मिक्स अप, तिळाचं तेल, मिरीपूड आणि मीठ. चला, पहिला टप्पा आम्ही सुखरूपरित्या पार पाडलेला आहे. मुग्धा वैशंपायन आपल्यासाठी करतायत ब्रोकोली सूप. पहिल्यांदा काय करायचंय? तिळाचं तेल घ्यायचं. बरं, घ्या. पुढे काय करायचं आता आपल्याला? पुढे लसूण पेस्ट. बरं, आलं लसणाची पेस्ट केली का आपण? बरोबर आहे का प्रमाण तिचं? जमलंय मला. पुढे काय? मिरीपूड घ्या. तू प्रमाण तिला सांगा कमी जास्त झालं. हे सूप तुला कोणी ताईने शिकवलं की आईने शिकवलं? असं मी ऐकलंय, म्हणजे मी त्यांच्याकडे गाणं शिकते. त्यांच्या मिसेसनी एकदा हे केलं होतं, सो मी बघितलं होतं आणि मग मी तिला विचारलं हे सगळं ठरल्यावर. वा, छान आहे का तुझे गुरु. तुला गाणं शिकवता शिकवता खायला येतात. खरं सांगायचं तर मला चहा पण त्यांनीच शिकवलाय. काय शिकायला जातोस तू त्यांच्याकडे नेमकं? व्हेरी गुड. म्हणजे चला, जगात असेही गुरु आहेत जे खाणं आणि गाणं दोन्ही शिकवतात. पुढे काय करायचं? आपण ब्रोकोली घालूया. बरं, परतून घ्यायचं का आपल्याला त्याच्यात? आता हे बेबीकॉर्न घाला. बरं, आपण बेबीकॉर्न त्याच्यामध्ये घातले. पुढे काय लागणार आहे? मीठ घालायचं थोडं आणि मग ते वाफवायचं. बरं, परतून घ्यायचंय. बस बस बस, ताईने सांगितलं थांब आता. बर, आता हे परतून व्हायला एक 2-4 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण एक छानसं गाणं ऐकायलाच पाहिजे. सारेगमपच्या पर्वातली सगळीच तुझी गाणी लोकप्रिय आहेत. नारायणा रमा रमणा जेव्हा तू गायली होतीस, तो एक आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता सगळे ऐकण्यासाठी. मला तो अनुभव आता इथनं घ्यायचा. प्लीज ऐकव. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, करुणा करा रे नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. हा, क्या बात है. ते एकदा पटकन परतून घे, कारण ते करपायला नको. मुग्धा, काय सुंदर गातेस ग तू. आणि तेव्हाही पुढे काय करायचं आता आपल्याला? पाणी घालायचं. घ्या. किती लागणार आहे सांगा मृदुल? हा, आता काय उकळी येऊ द्यायची. बर, उकळी आल्यानंतर पुढे काय करायचं? उकळी येते तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉरची पेस्ट करून घेऊया. चालेल, घ्या. बरं, आता जसं मिक्स करून घ्या. जसं आता स्वयंपाकात तुला मदत लागली की तू ताईला विचारतेस. गाण्यातलं कोण कोणाला सल्ला देतं तुमच्या दोघींमध्ये? गाण्यातलं ती पण मला देते आणि मीही तिला देते. म्हणजे सारेगमपच्या वेळी बरेचदा असं व्हायचं की मला कळायचं नाही की अजून काय व्हायला हवंय गाण्यात, तर बरेचदा मला ते ताई सांगायची. म्हणजे तिचा वाटा ही खूप जास्त आहे गाण्यांमध्ये. त्याला उकळी आली आहे, कॉर्नफ्लोअर घालूया. घाला. पुढे काय करायचंय आता? मिक्स अप. बघ बरं ताई किती लागणार आहे. त्याला एक उग्रपणा येईल आणि छान स्वाद पण येईल मिक्स टप्स मुळे. बरोबर. आता उकळी आली की सूप तयार. व्हेरी गुड. मग ते बाउल मध्ये घेतलं आणि सर्व केलं की प्यायला तयार. मग त्याच्यावर समजा आपल्याला आवडत असेल तर आपण असं छान चीज घालू शकतो. माझ्या मनातलं ओळखलं. क्या बात आहे. व्हेरी गुड. मुग्धाने आणि तिच्या बहिणीने केलेलं हे ब्रोकोली सूप तयार होत आहे. तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावर छान चीज घालून घ्या. पण त्याआधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. ब्रोकोली सूप बनवण्याकरता लागणारं साहित्य: ब्रोकोली, कॉर्नफ्लॉर, बेबीकॉर्न, चीज, आलं लसूण पेस्ट, मिक्स हर्ब्स, मिरपूड, तिळाचं तेल आणि मीठ.
कृती: प्रथम कढईमध्ये तिळाचं तेल घालून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरपूड घालून परतून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये ब्रोकोली, बेबीकॉर्न, मीठ आणि पाणी घालून एक उकळी आणावी. त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पेस्ट आणि मिक्स हर्ब्स घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करून सूप तयार करावं आणि सर्व्ह करावं.